they all are very hard and they have the low volatility, while they shows characteristic properties of metal. हे मेटलच्या प्रॉपर्टीज दाखवतात पहा. This shows characteristic properties of metal like they are lustrous, they are malleable, they are ductile. ह्या सगळ्या मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत आणि हे ट्रान्झिशन मेटल देखील ह्या सगळ्या प्रॉपर्टीज दाखवतात. सो व्हॉट इज lustrous? Can you know what is lustrous? लस्टरस म्हणजे शायनी असतात ते. मॅलिएबल म्हणजे एका थिन वायरमध्ये त्यांना आपण कन्वर्ट करू शकतो, ट्रान्सफॉर्म करू शकतो. डक्टाईल म्हणजे मॅलिएबल म्हणजे शीटमध्ये कन्वर्ट करू शकतो अँड डक्टाईल मीन्स त्यांना आपण एखाद्या थिन वायरमध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, नेक्स्ट, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत पहा हे. नेक्स्ट, त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असतो, जसे ते हार्ड आहेत, आपण आत्ताच पाहिलं की दे आर व्हेरी हार्ड एक्सेप्ट झिंक, सो देअर मेल्टिंग पॉईंट इन बॉइलिंग पॉईंट इज व्हेरी हाय. म्हणून ह्यांचा मेल्टिंग पॉईंट और बॉइलिंग पॉईंट कसा असतो, हाय असतो, कारण ते हार्ड असतात. नेक्स्ट, ओके, दॅट मच आर द प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज फॉर द ट्रान्झिशन मेटल्स. ह्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ट्रान्झिशन मेटलच्या. मग कोणते कोणते पाहिले पहा आपण. दॅट इज फर्स्ट ट्रान्झिशन मेटल्स आर फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंट दे आर मेटल except zinc they are very hard and have low volatility. They show the properties of metal like lustrous, malleable, ductile. They are good conductor of heat and electricity. They have the high melting point and boiling point. Okay, so next we are going to see about the trends. पुढे आपण त्यांचे ट्रेंड्स पाहूयात पहा. ट्रेंड्स in a melting point and boiling point of transition element. Melting point and boiling point of transition element चे ट्रेंड्स पाहूयात पहा. इन अ ट्रान्झिशन एलिमेंट जसं जसं ॲटॉमिक नंबर इंक्रीज होत जातो तसं जसं अनपेड इलेक्ट्रॉन इंक्रीज होत जातात. कुठून कुठपर्यंत? फ्रॉम स्कँडियम टू क्रोमियम पर्यंत, म्हणजे 3D1 to 3D5 पर्यंत. बरोबर. तर जसे जसे अनपेड इलेक्ट्रॉन वाढत जातील तसं जसं त्यांचा मेल्टिंग पॉईंट देखील काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. लक्षात येते का? सो स्कँडियम पासून इथे मी तुम्हाला दाखवते पहा. हा, इथे पहा, स्कँडियम पासून, स्कँडियम D1 आहे, 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन. इथे क्रोमियमकडे 5 इलेक्ट्रॉन, मॅंगनीजकडे 5 इलेक्ट्रॉन. तर जसं जसं आपण स्कँडियम पासून ह्या क्रोमियम पर्यंत जातोय, अनपेड इलेक्ट्रॉन इंक्रीज होत जातात. जसे जसे अनपेड इलेक्ट्रॉन इंक्रीज होतील तसा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट देखील काय होतो, त्यांचा इंक्रीज होतो. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू राईट दिस पॉईंट. ॲज ए अनपेड इलेक्ट्रॉन increases from 3D1 to 3D5, so melting point and boiling point also goes on increasing. See, in transition element, as atomic number increases, number of unpaired electron increases from n-1 D1 to n-1 D5. That is, in 3D series, from scandium 21 atomic number to chromium 24 atomic number. सो जसं जसं त्यांचा मेल्टिंग पॉईंट, जसं जसं त्यांचा ॲटॉमिक नंबर इंक्रीज होतो, अनपेड इलेक्ट्रॉन इंक्रीज होतात आणि तसं तसं त्यांचं मेल्टिंग पॉईंट देखील काय होत जाईल, इंक्रीज होत जाईल.
सो आपण लिहिलंय इन ट्रान्झिशन एलिमेंट as atomic number increases, number of unpaired electron also goes on increases from scandium to chromium, hence melting point goes on increasing, melting point also increases. येते लक्षात. नेक्स्ट आता पुढे पहा, मॅंगनीज टू झिंक इलेक्ट्रॉन स्टार्ट पेअरिंग. मॅंगनीज पासून झिंक पर्यंत खाली ज्यावेळेस जातो आपण त्यावेळेस इलेक्ट्रॉन स्टार्ट्स पेअरिंग hence unpaired electron decreases, therefore unpaired electron decrease झाले तर melting point किंवा boiling point काय होईल? melting point also goes on decreasing. ओके, आता पेअरिंग होतं म्हणजे काय, एक एक्झाम्पल घेऊन सांगते मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, जर आपण आता पाहिलं मॅंगनीज नंतर आयन आहे, समजा आयन ॲटॉमिक नंबर 26 आहे, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे अर्गॉन 3d6 4s2. जर मी ह्याचं ऑर्बिटल नोटेशन लिहिलं पहा, इफ आय राईट हिअर ऑर्बिटल नोटेशन फॉर दिस, सो 1 2 3 4 5 आणि हा एक पेअर होईल, बरोबर. 6 इलेक्ट्रॉन आल्यावर तो पेअर होईल. मग आता ह्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत? फक्त 4. तसं वरती मॅंगनीजकडे किंवा क्रोमिनकडे अनपेड इलेक्ट्रॉन किती होते? 5. जसं जसं आपण खाली जाऊयात, समजा आयन नंतर कोबाल्ट आहे, कोबाल्टकडे 27 ॲटॉमिक नंबर, सो 3d7 4s2. जर आपण ह्याचं ऑर्बिटल नोटेशन लिहून पाहिलं तर पहा 1 2 3 4, सो 1 2 3 4 5 6 and 7. अनपेड इलेक्ट्रॉन किती आता ह्याच्याकडे? हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट हिअर नाउ? 3. ओनली 3. येते लक्षात. सो जसं जसं आपण खाली जाऊयात तसं जसं पेअरिंग वाढत जाईल आणि अनपेड इलेक्ट्रॉन कमी होत जातील आणि म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट देखील काय होत जातो? डिक्रीज होत जातो. ओके, सो दिस इज अ ट्रेंड ऑफ मेल्टिंग पॉईंट एंड बॉइलिंग पॉईंट. ॲज ए number of unpaired electron increases, boiling point melting point also goes on increasing. As a number of unpaired electron decreases, melting point and boiling point also goes on decreasing. All of you get it about this? Okay, very good. ठीक आहे, नेक्स्ट पुढे पाहूयात आता आपण. In the next point, that is about the ionic radius or atomic radius. Second trend, atomic or ionic radii. आता पहा, आपल्याला ॲटॉमिक किंवा आयनिक रेडिया कुणाचा स्टडी करायचा आहे? स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत 3D सिरीजचा स्टडी करतोय आपण. तर इन द बिगिनिंग, एकदम सुरुवातीला काय होतं पहा, मी अगोदर तुम्हाला इथे बरं आपण अगोदर लिहूयात. सी, इन अ बिगिनिंग ॲटॉमिक, बरं मला जनरल ट्रेंड सांगा बरं अगोदर, लेफ्ट टू राईट. atomic radius decreases. बरोबर. आता तुमच्या डोळ्यासमोर स्कॅन्डियम टू झिंक, लेफ्ट टू राईट आलंय लक्षात, 3 ते 12 ग्रुप मधला, बरोबर. सो इन अ बिगिनिंग atomic radius decreases as our actual trend with increasing atomic number, with increase in atomic number, because d orbital shows here poor shielding effect. d orbital shows poor shielding effect here. आता सगळ्यांना शिल्डिंग इफेक्ट काय असतो हे माहिती असावं. शिल्डिंग इफेक्ट आता पहा, एकदम सुरुवातीला काय होतं,
मी ते खाली लिहून ठेवते. सुरुवातीला म्हणजे कुठून? स्कँडियम, टिटॅनियम, वेनाडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर copper, आणि झिंक. zinc. बरोबर. आता सुरुवातीला काय होतं पहा, फ्रॉम स्कँडियम टू दिस क्रोमियम ॲज अ ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, म्हणजे ॲटॉमिक नंबर जसं जसं वाढतो म्हणजेच झेड इफेक्टिव्ह वाढतो. बरोबर. न्यूक्लिअर चार्ज वाढतो. झेड इफेक्टिव्ह म्हणजे न्यूक्लिअर चार्ज. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला तर तिथे शिल्डिंग इफेक्ट कसा आहे? कमी आहे. शिल्डिंग इफेक्ट इज लेस दॅन द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, कारण तिथे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत. कारण ह्यांच्याकडे इलेक्ट्रॉन किती असतात पहा, अनपेड इलेक्ट्रॉन हिअर 1 2 3 आणि 4. बरोबर. ह्यांच्या डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? नॉट अनपेड, सॉरी, डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 2 3 4. तर इथे जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे दॅट इज मोर दॅन द शिल्डिंग इफेक्ट. बरोबर. डी मध्ये कमी इलेक्ट्रॉन असल्या कारणाने ते शिल्ड नाही बनवू शकत किंवा प्रॉपर स्क्रीन नाही बनवू शकत. म्हणून प्रॉपर स्क्रीन जर नाही बनवली तर हा जो न्यूक्लियस आहे, आता कन्सिडर करा की हा तुमचा डी ऑर्बिटल, दिस इज अ डी ऑर्बिटल आणि दिस इज आउटर मोस्ट एस ऑर्बिटल. आता ह्या डी ने पुअर शिल्ड बनवली तर हा न्यूक्लियस एस ला स्वतःकडे ओढेल का? ह्याच्यासाठी तुमची कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे पहा मागची. मी परत एकदा व्यवस्थित लिहून दाखवते. हा न्यूक्लियस आहे तुमचा. कन्सिडर करा, फक्त इमॅजिन करा, ह्या अशा ऑर्बिट्स असतात. आता ह्या ऑर्बिटमध्ये हा शेवटची शेल 4s आहे, ही ह्याच्या इनर शेल ही 3D आहे. आता 3D शेल इथे पुअर स्क्रीनिंग इफेक्ट दाखवते. ह्याचा जो स्क्रीनिंग इफेक्ट आहे तो पुअर आहे. का पुअर आहे? कारण इथे ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत ना, 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन असे थोडेसेच इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यामुळे हा जो न्यूक्लियस आहे, इथे बसलेला जो न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन म्हणजेच 4s मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहे त्यांना स्वतःकडे अट्रॅक्ट करेल का? हे आउटरमोस्ट शेल करेल. बरोबर. कारण का ह्याचा इफेक्ट कसा आहे? खूप कमी आहे. सो हे इलेक्ट्रॉन ह्या शेवटच्या शेलला स्वतःकडे अट्रॅक्ट करतील. जर त्यांनी स्वतःकडे अट्रॅक्ट केलं त्यांना तर ॲटॉमिक साईज काय होऊन जाईल? Decrease. व्हेरी नाईस, करेक्ट. सो साईज डिक्रीजेस. गेट इट? सो स्कँडियम Yes. पासून क्रोमियम पर्यंत जाताना इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो पण शिल्डिंग इफेक्ट कमी असतो, म्हणून ॲटॉमिक साईज कमी होत जाते ॲज युज्युअल आवर रेग्युलर ट्रेंड. गेट इट? Yes. ओके. आता पुढे पाहूया काय होतं पहा. बट आफ्टर मिडवे, आता मध्ये ज्यावेळेस आपण जातोय ॲट इन द मिडल फ्रॉम दिस मँगनीज किंवा फ्रॉम आयर्न, काही बुक्समध्ये मँगनीज पासून दिले, काही बुक्समध्ये आयर्न पासून दिले. सो यू कॅन राईट फ्रॉम मँगनीज टू निकेल. ओके. फ्रॉम मँगनीज टू निकेल. इथे काय होतं पहा, इथे जसा जसा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो तसा तसा शिल्डिंग इफेक्ट पण वाढत जातो. कारण का डी मध्ये पण इलेक्ट्रॉन्स ॲड होत जातात. बरोबर. जस्ट अ मिनिट. हां, शिल्डिंग इफेक्ट जसं जसं वाढत जातो, सी इथे न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन जसं इथे एक एक इलेक्ट्रॉन ॲड होत जातो तसं न्यूक्लियसची शक्ती पण वाढत जाते, न्यूक्लियसचा पॉवर पण वाढत जातो. पण त्याच्याबरोबरच ह्या डी मध्ये देखील इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होत जातात. ते पहा निकेलकडे तर ऑलमोस्ट इथे पहा 5 6 7 आणि 8. सो डी मधले पण इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत जातात. त्याच्यामुळे काय होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि शिल्डिंग इफेक्ट हे एकमेकांना काउंटर बॅलन्स करतात. ओके. काउंटर बॅलन्स केल्यामुळे ह्यांची साईज जी असते ना ती कॉन्स्टंट राहते. म्हणजे लक्षात येते तुम्हाला, हा चार्ज वाढवतो, हा चार्ज इन्क्रीज करेल आणि शिल्डिंग इफेक्ट परत त्याला डिक्रीज करेल. सो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि शिल्डिंग इफेक्ट दे आर इक्वल, दे काउंटर बॅलन्स इच अदर, दॅट्स वाय देअर साईज इज कॉन्स्टंट. पण ज्यावेळेस आपण पुढे जाऊयात त्यावेळेस काय होतं पहा, आता इथे डी मध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून हा जो झेड इफेक्टिव्ह आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज विच इज लेस दॅन शिल्डिंग इफेक्ट.
शिल्डिंग इफेक्टपेक्षा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी आहे. म्हणून आता न्यूक्लियस काय ही शिल्ड काय करेल, न्यूक्लियसला स्क्रीन बनवेल एक. इथे भरपूर इलेक्ट्रॉन्स आले म्हणून न्यूक्लियस आता यांना अट्रॅक्ट करेल. कुणाला अट्रॅक्ट करेल, ह्या 3Dच्या इलेक्ट्रॉनला. सो 4s पर्यंत तो पोहोचू शकेल का? 3D मध्ये जर खूप सारे इलेक्ट्रॉन्स आले, हा न्यूक्लियस आहे, ह्या 3D मध्ये जर खूप सारे इलेक्ट्रॉन्स आले, जवळजवळ 9 ते 10 इलेक्ट्रॉन्स, तर न्यूक्लियस 4s ला अट्रॅक्ट करेल की 3D ला अट्रॅक्ट करेल? 3D. 3D बरोबर. आता इथे स्क्रीन बनेल ना, हा न्यूक्लियस कुणामध्ये बिझी राहील, ह्या 3Dच्या अट्रॅक्शन मध्येच बिझी राहील. हे 3D मधले जे एवढे सारे इलेक्ट्रॉन आहेत ते 4s मधल्या ह्या 2 इलेक्ट्रॉनला काय करतील, रिपेल करतील. बरोबर. आणि रिपेल केल्यामुळे ह्यांची साईज काय होईल, इथे Increases होईल. करेक्ट. आले लक्षात तुम्हाला? ट्रेंड लक्षात आला का? एकदम सुरुवातीला आपल्या जनरल ट्रेंडनुसार साईज डिक्रीज होते, नंतर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज पण वाढतो, शिल्डिंग इफेक्ट पण वाढतो, पण ते दोघं एकमेकांना काउंटर बॅलन्स करतात म्हणून साईज कॉन्स्टंट राहते. आणि पुढे ज्यावेळेस 3Dचे इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात त्यावेळेस ते 4sचे इलेक्ट्रॉनला रिपेल करतील and that's why size goes on increasing. Get it? आलंय का लक्षात? Yes, ma'am. येस. मी फक्त आता इथे तुम्हाला नोट्स म्हणून लिहून ठेवते. आफ्टर मिडवे shielding effect increases. After midway, shielding effect increases, which counterbalance increasing nuclear charge which counterbalance this increasing nuclear charge, and therefore size remains constant. Size remains constant. आता पुढच्या बद्दल लिहूया की साइज इंक्रीज होते. ओके. नेक्स्ट, at the end of series, atomic size increases from copper to zinc due to maximum shielding effect. कॉपर पासून झिंक पर्यंत जाताना शिल्डिंग इफेक्ट इंक्रीज होतो. मॅक्झिमम शिल्डिंग इफेक्ट and that's why its size also goes on increasing. सो काय काय पाहिलं पहा आपण. सुरुवातीपासून पाहूया. बिगिनिंग मध्ये atomic size काय होते. In the beginning atomic radius goes on decreasing as our general trend. मिडवे मध्ये काय होतं, ते काउंटर बॅलन्स करतात शिल्डिंग इफेक्ट आणि न्यूक्लिअर चार्ज, म्हणून atomic साईज कशी राहते, कॉन्स्टंट राहते. आणि ॲट द एंड atomic साईज काय होते, परत Increases. ओके. सो आणि दिस इज ट्रू फॉर ऑल द 3 सेरीज, म्हणजे 3D सेरीज, 4D सेरीज आणि 5D सेरीज जी आहे. म्हणजेच आपण पाहिलं होतं दिस स्कॅन्डियम टू झिंक, यट्रियम टू कॅडमियम आणि हाफनियम टू कॉपरनिशियम, सगळ्यांसाठी हे ट्रू आहे. दिस इज ट्रू फॉर ऑल. आता पहा, सुरुवातीला साईज काय होत झाली, डिक्रीज झाली. बरोबर. त्याच्यानंतर साईज काय राहिली, इथे कॉन्स्टंट राहिली. आणि नंतर स्लाइटली साईज परत काय झाली, increase. Okay, so these are the different elements. For example, scandium, titanium, vanadium, chromium, manganese, iron, cobalt, this nickel, copper, zinc. आता मी थोडे जवळ जवळ काढले, तुम्ही तसे थोडे लांब काढू शकता. थोडेसे जवळ आले माझे ते चुकून असे. आता ह्या तिन्ही सेरीज दाखवल्या मी इथे तुम्हाला. आणि इथे थोडंसं इन्क्रीज होतं.
ही आहे 3D सिरीज, ही आहे 4D सिरीज, ही आहे 5D सिरीज. सगळ्यांमध्ये सेम होईल असंच. हे पहिले 4 एलिमेंट की ज्यांची साईज डिक्रीज होते, परत हे नंतरचे 4 एलिमेंट की ज्यांची साईज इन्क्रीज होते, आणि नंतर कॉन्स्टंट राहते. कॉन्स्टंट होते. येस, कॉन्स्टंट राहते. आणि नंतरचे हे कॉपर आणि झिंक की ज्यांची साईज स्लाइटली इन्क्रीज होते. ओके Yes. Okay, so I hope all of you get it about this atomic size. आले सगळ्यांच्या लक्षात? Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. Yes. आता आपला एक व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे पहा. तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही सगळेजण आहात का? Yes, ma'am. ओके. मग त्या ग्रुपमध्ये आपण व्हिडिओज पोस्ट करत असतो, किंवा काही पोल्स MCQs टाकत असतो, टेस्ट घेत असतो. तर त्याला तुम्ही रिस्पॉन्स करता का? Yes, ma'am. मॅडम येस. तो ग्रुप नाहीये माझ्याकडे. मॅम माझ्याकडे पण नाहीये. बरं, ठीक आहे. मग मी ना आज त्या आपल्या ऑनलाईनच्या ग्रुपमध्ये त्याची लिंक मॅम सेंड करते. माझ्याकडे पण नाही. बरं, ठीक आहे. मी आज सेंड करते, आपल्या ग्रुपमध्ये लिंक सेंड करते. तुम्ही त्या लिंकवर जा फक्त, आणि जॉईन होऊन जाल तुम्ही. ठीक आहे. मग त्या ग्रुपमध्ये जे काही व्हिडिओज पोस्ट येतात त्याला आपण लाईक करत जाणे, त्याला आपण रिस्पॉन्स करत जाणे. इथून मागे पण जे लोकांकडे आहे तो ग्रुप, राईट, त्यांनी पण पहा, वरचे व्हिडिओज पहा. सगळे तुमच्यासाठी छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओज केलेले असतात. MCQs असतात, पोल्स असतात, छोट्या मिनी टेस्ट असतात. आज पण आपली एक मिनी टेस्ट असेल केमिस्ट्रीवर, तर ती सगळ्यांनी अटेंड करा. आणि मागचे काही व्हिडिओज असतील त्याला पण मग लाईक्स देत जा, त्याला पण मग तुम्ही रिस्पॉन्स देत जा. म्हणजे जेवढा जास्त रिस्पॉन्स भेटेल तसं मग आम्ही जास्त ॲक्टिव्हिटीज करत जाऊ. बरोबर. मॅडम किती वाजता टेस्ट? आता मी एक 15-20 मिनिटात पोस्ट करेल टेस्ट. हो. येस, चालेल. ठीक आहे, मग थांबूया. इज देअर एनी प्रॉब्लेम? No, ma'am. हां, ओके. येस साक्षी, मी बुकचं नाव सांगणार होते तुम्हाला. ते प्रिव्हियस इयरच्या बुकचं नाव मी सांगते. एकच मिनटं, जस्ट वेट करा एक मिनिट. बुक पाहिजे मला एक. हां, तर बुकचं नाव असं आहे पहा. बुकचं नाव आहे बोर्ड क्वेश्चन्स 96 to 2025. माझ्याकडे 2025चं आहे, पण तुम्हाला 2026चं पण भेटू शकतं. मी ना तुम्हाला इथे शेअर नाही करता येणार. बुकचं नाव असं आहे पहा, एक्झाम एक्सपर्ट्स, टार्गेट पब्लिकेशनचं आहे. बोर्ड क्वेश्चन्स, टार्गेट पब्लिकेशन, बोर्ड क्वेश्चन्स 1996 to 2025. मॅम परत एकदा सांगा ना. येस, सांगते. बुकचं नाव आहे बोर्ड क्वेश्चन्स 1996 to 2025. 1996 to 2025. आता ना एक काम करावं, मला असं वाटतं तुम्ही आत्ता हे बुक विकत नका घेऊ. तुम्ही हे बुक जून-जुलैमध्ये घ्या, म्हणजे तुम्हाला ते 2026पर्यंत येईल. आत्ता मी ना तुम्हाला एक PDF सेंड करते, जो आपला चॅप्टर झाला ना आत्ता, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18. तर त्याचे PYQs मी तुम्हाला सेंड करते ग्रुपवर, राईट. मग तुम्ही हे बुक कधी घ्याल? जून-जुलैमध्ये पहा, म्हणजे तुम्हाला 26पर्यंतचे क्वेश्चन्स भेटतील. ठीक आहे मॅम. येस, ओके. मी तुम्हाला PDF सेंड करते PYQsची, ग्रुप 16, 17, 18ची. सगळे असाइनमेंटमध्ये लिहून घ्यायचे तुम्ही. ते असाइनमेंट करायची बुक एक, आणि त्याच्यामध्ये ते सगळे लिहून टाकायचे. ठीक आहे. ओके, चालेल. उद्याच्या टेस्टसाठी सिलेबस काय असेल? उद्याच्या टेस्टसाठी सिलेबस तुमचा
एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 असेल. हा चॅप्टर नाही आहे टेस्टसाठी. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 मध्ये ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर, क्लोरीन कंपाऊंड्स, ऑक्सिजन कंपाऊंड्स आणि त्याच्या मागचा थोडासा काही पॉईंट. सो मोर फोकस्ड इज ऑन ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर, कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन, कंपाऊंड्स ऑफ सल्फर आणि त्याच्या मागचा थोडाफार पॉईंट्स. मॅम बट आम्ही लेट जॉईन झालो, आम्ही नव्हतो त्या चॅप्टरला. हां, तर त्याला तुम्ही काही नाही करू शकत. तुम्ही मागचा सगळा अभ्यास करून घ्यायचा. नोट्स पाठवलेले आहेत तुम्हाला. नोट्स पाठवलेले आहेत तुम्हाला. तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज पाहू शकता. राईट? येस मॅम. येस. चालेल, थांबूयात मग. येस मॅम. बाय बाय. बाय बाय.